हल्लीचा काळ असा आहे, आपण बघतो सोशल मीडियामुळे कोणीही उठतं आणि एखादं वाक्य लिहून टाकतं आणि त्याच्यानंतर ट्रोलिंगचा सिलसिला सुरू होतो. साधा आपल्या गल्लीच्या टोकावर एक कचरा कुंडी आहे तरी आपण महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना दोष देऊन मोकळे होतो. मला आज अनेक तरुण हा आपला इंटरव्ह्यू बघत असतील. मला तुम्हाला अशी विनंती करायची आहे की कुठल्या गोष्टीसाठी आपण कुणाला अकाउंटेबल धरलं पाहिजे, ही सिस्टीम कशी वर्क करते हे तुम्ही प्लीज समजावून सांगावं. मला असं वाटतं स्पृहा, तुम्ही अतिशय योग्य अशा प्रकारचा प्रश्न या ठिकाणी विचारलाय. कारण आपल्या देशामध्ये, आपल्या राज्यामध्ये, आपल्या शहरांमध्ये कोणाची काय जबाबदारी आहे हे माहितीच नाहीये लोकांना. म्हणजे अनेक वेळा गडकरी साहेब आता आमचे खासदार आहेत, केंद्रीय मंत्री आहेत, पण त्यांना देखील लोक नालीची तक्रार करतात. त्यांना हे माहिती नाही की गडकरी साहेबांचा नालीशी संबंध नाही, हे महानगरपालिकेचं आहे, हे महानगरपालिकेत तक्रार केली पाहिजे. पण आम्हालाही करतात, आम्हाला सांगता येत नाही. आम्ही जर त्यांना नियम शिकवायला लागलो, आम्हाला काय सांगता, हे तर नगरसेवकाचं काम आहे, तर आम्हाला घरीच पाठवतील ते. त्यामुळे आम्ही देखील ती तक्रार नोंदवतो, कॉर्पोरेशनला सांगतो, त्या तक्रारी ज्या काय आहेत त्या आम्ही त्या ठिकाणी करतो. पण मला असं वाटतं की हे शिकण्याची गरज आहे, हे शिकवण्याची गरज आहे. म्हणजे आपण सिव्हिक सेन्स ज्याला म्हणतो त्याच्यासोबत आपलं ऍडमिनिस्ट्रेशन काय आहे, कॉर्पोरेटरचं काम काय, आमदाराचं काम काय आहे, खासदाराचं काम काय आहे, कुठल्या गोष्टीची अकाउंटेबिलिटी कोणाची आहे, कुठली गोष्ट कोण फिक्स करू शकतो, या गोष्टी लोकांना समजवण्याची आवश्यकता आहे. कुठेतरी आपल्या सिस्टीमचा दोष आहे, आपल्या शिक्षण पद्धतीचा देखील हा दोष आहे की आपल्या शिक्षण पद्धतीतही, आम्ही लहान होतो तेव्हा सिव्हिक्स शिकवलं जायचं, पण त्याच्यामध्ये लोकसभा, राज्यसभा, विधानसभा शिकवली जायची, तेव्हा काही कॉर्पोरेशन नाही शिकवलं आम्हाला. तर आता कुठेतरी हा बदल आपण घडवला पाहिजे आणि आपल्या सगळ्या येत्या पिढीला कोणाची जबाबदारी काय हे शिकवलं पाहिजे.